आजा लई बोलते ए पुल्या फायनली आता आम्ही नांदेडला पोहोचलेलो नांदेड शहरात परेशान करायले सगळे दरवाजात काय गडबड करायले रे काय जंगल आहे का तुमचा दरवाजा तर जय श्रीराम मित्रांनो कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉग मध्ये। तर आता भरपूर दिवसाच्या नंतर आम्ही कुठेतरी चाललो फिरायला म्हणजे कमीत कमी 2-2.5 महिने शेगावला गेलो होतो मागच्या वेळेस तेव्हापासून आत्ता चाललो मस्तपैकी ट्रिप फिरायला आणि ते म्हणजे चाललो आम्ही तिरुपती बालाजीला। तर आमचं असं काही प्लॅनिंग नव्हतं किंवा जायचं अचानकमध्ये ठरलं जायचं वेळेवर तिकीट भेटल्या कन्फर्म झाल्या चलो निघालं काय। असंच आमचं प्लॅन झालं 4-5 मित्र आहेत घराजवळसोबत ऋत्विक सौरव वगैरे त्यांच्यासोबत चाललो आम्ही लवकरात लवकर जाऊन लवकरात लवकर वापस यायचं आहे। तर आता इथून 4 वाजता नांदेडसाठी नांदेडवरून आम्हाला ट्रेन आहे जायसाठी तिरुपती बालाजीला। 8 वाजले 8:30 वाजता आम्ही इथून निघत आहे कारण की आम्हाला गुरुद्वाराला पण फिरायचं नांदेडला फिरून नंतर मग 4 वाजता ट्रेनने आम्ही निघून जाणार उद्या सकाळी 11 वाजता तिथं पोहोचणार। तर मग चला भेटू तिथं गेल्याच्या नंतर। मित्रांनो फायनली आम्ही बसस्टँडला पोहोचलेलो आहोत सगळेजण। तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत कोण कोण आहे एकच मिनटं। रुजिक भाऊ दुर्गेश भाऊ विपुल आदी सौर्या कसा हसायला रे कसा हसायला मग कसा चांगला हसायला रे आम्ही असे करू नका रे। गाईस फायनली आम्ही AC गाडीमध्ये बसलेलो देवांग भाऊ आमचा वापस चालला होता तिकीट जास्त आहे म्हणजे गाडीचं चालला नव्हतं रे गाडीचं तिकीट जास्त आहे म्हणे मी येईन म्हणे तुम्ही जा म्हणे। सौरव आद्या कुठे गेलं आद्या बोल ना काय भाऊ आद्या लई बोलते ए पुल्या तो अभी हम निकल गए उत्तराखंड आंध्र प्रदेश तेलंगणा फुल AC गाडी आहे बेरुच्या। गाइस फायनली आता आम्ही नांदेडला पोहोचलेलो नांदेड शहरात परेशान करायले सेलिब्रिटी कुठे जायचं आता इथून आम्ही थोडंसं थांबून 5 मिनिटं 10-15 आम्ही चाललो होतो गुरुद्वाराला ॲटो पकडून एक ॲटोवाला ओळखीचा आधी ऑटोवाले विपुला ते कटिंग मस्त वाटायली बा अरे चला आता ॲटो बिटो पकडतो आम्ही जातो मस्तपैकी गुरुद्वाराला। इथून गुरुद्वारा किती दूर आहे सांग? इथून गुरुद्वारा आहे सचिखंड गुरुद्वारा 4 किलोमीटर आहे त्यात जवळपास पुढं। आणि तुम्ही कुठे वाचलं कुठं आता आम्ही गुरुद्वाराच्या कॉरिडॉरमध्ये पोहोचलो। इथून बघा आता आतमध्ये जाणार आहोत कॉरिडॉरमध्ये गेट जवळ आहे एकदम एंट्रीच्या गेट जवळ आहे बघा इथून एंट्री गेट आहे तिथे गुरुद्वारामध्ये जाणार। मित्रांनो आता आम्ही दर्शन वगैरे करून बाहेर आलेलो आणि बॅग घेतो कारण की प्रॉब्लेम काय झाला अंदर कॅमेरा नेऊ दिला ना त्याच्यामुळे अंदरचे शॉट्स घेऊ शकलो नाही कॅमेरा बाहेरच जप्त करून ठेवला होता। तर इकडे बॅग वगैरे घेणं चालू आहे या साईडला गुरुद्वारा काय अंदरचे शॉट्स घ्यावं पण कसं कॅमेरा बाहेरच जप्त केला होता अंदर नेऊ दिला नाही त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला। आता अंदरचे पण शॉट्स तुम्हाला दाखवले असते काय नाही ते घे रे बॅग हवे माझी मोठी आहे। सौरभ ती बॅग घे ना ते आपल्या चपला तिकडे आवडते तिकडून चपला घ्यायचा। तर काय आता आम्ही नांदेडच्या रेल्वे स्टेशनवरून पोहोचलेलो आहोत थोडा वेळ टाइमपास करणार आणि आमची ट्रेन यायला अर्धा 1 घंटा बाकी आहे अजून तोपर्यंत काहीतरी टाइमपास करायचा म्हणून आम्ही रेल्वे स्टेशनवरच फिरतो इकडं तिकडं। आणि ते तिघजण कुठे गेले ते तिकडे गेले का त्या साईडला आम्ही अजून एक रेल्वे आली पुल्या। तर आता आमची ट्रेन आहे 4-4:30 वाजता 3:30च्या आसपास काहीतरी 3:15-3:30 अर्धा 1 घंट्यात आमची ट्रेन आहे। ट्रेन आल्याच्यानंतर आम्ही जाऊ तोपर्यंत टाइमपास काहीतरी चलो
तर काय दादा आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. आमच्या आदित्य भाऊ आज खूप खुश आहे. खाऊन खुश आहे ते माहित नाही. चकली हो डबल बिबल का रे कंटिन्यू चालू आहे बोल नको जाय चिवडा भिडला बी का तू भिडलं मी चिवडा पहिलाच सगळा व्ह्यू बघा व्ह्यू रेल्वे स्टेशनचा उडी मारू का अबे अबे तू काय त्रास द्यायला बे दुर्ग्या यार काय त्रास दिला जाईल सगळे दरवाजात काय गडबड करायला रे काय जंगल आहे का तुमचा दरवाजा पोरगी आम्ही पाणी बॉटल घेण्यासाठी खाली उतरत सर का रे सर का सर पाणी बॉटल घेऊन या लवकर जा स्टेशन आलं ये ते दोघं कुठे आहे पाय ते तिघं चौघ जण बाहेर आले होते कुठे चालले रे काहून तुम्ही काय सतरा बुट घालायले रे मागच्या 1 तासापासून आमची गाडी तर थांबलेली आहे त्या साईडला काहून थांबली ते माहीत नाही पण अर्ध्या पाऊण तासापासून गाडी थांबलेली आहे. टाईम बघा 11:08 झाले. आता गाडी कधी निघणार काय माहिती. ठीक आहे स्टेशनवर झोपायचा विचार आहे काय इंजन ना डब्बे के पीछे काय ते आता इकडंच वापस जाते. अरे वापस इकडे जाते ट्रेन ही आता इकडं उलटी रिव्हर्स जाते आता ही ट्रेन आता इकडून आली ना आता त्याला तिकडल्या रूटला जायचं आहे मग कशी जाईल पलटन टर्न थोडी मारणार आहे इंजन चेंज करते तिकडून घेते आणि ही पटरी चेंज करते आता काय रे कितीच्या स्पीड काय आली का आणि मी पिलन फोडून टाक तुला सांगतो पाय हा असं किती थांब 1 मिनिट हा. तर गुड मॉर्निंग गाईस. आजचा आमचा डे 2 आणि माझा आवाज असा पूर्णपणे बसलेला आहे ट्रेनमध्ये आहे ट्रेनमधला आजचा डे 2 आमचा आज सकाळचे आता 7:30 वाजले लवकर आम्ही उठलो सकाळी काही जण झोपले आहेत यानं आता तोंड धुतलंय हे झोपूनच आमचा दुर्गेश आणि चहा पाणी झालं की नाही अरे आणि याला काऊन दिला नाही नाश्ता अबे मग सगळा आवाज बसला आता काय बोलू ब्लॉग मध्ये मला बाहेरचा व्ह्यू दाखवतो थांबा रे कुठनं कुठ हे आद्या तो आखिरी बार बालों के साथ मजाक करते हैं दुर्गेश भाई क्योंकि इसमें आदमी दुर्गेश भाई टकली करने वाले हैं आज अपन टकली करायला अबे शिकायचं झालं शिकायचं संदेशा भिजवाया तर गाइस फायनली आम्ही पोहोचलो तिरुपती बालाजीला रेल्वे स्टेशनवर आम्ही तिरुपती बालाजीच्या उड्या मारून चाललो उड्या मारते हुए रेलवे का ट्रैक क्रॉस करने जा रे कॅमेरा पकड त्या जाय पकड असा फिरो इकडं ट्रेन आली आपली लवकर दूर घ्या ते कुठं आहे आधी एका वापस उतरतो म्हणजे का आता खाली आता मस्तपैकी आम्ही बाहेर रूम वगैरे बघणार आहे का रूम वगैरे करणार रूम वगैरे करून रूम मध्ये जाणार
पाहू नंतरचं काय आहे दिनचर्या आमची आजची. आंघोळ वगैरे करून फ्रेश होणार सर्वात पहिले तर. बघू टोकन वगैरे गेला तर काय आता आम्ही रूम वगैरे केलेली आहे मस्तपैकी इथं आता आजच्या दिवससाठी. कारण की आमचं फिक्स नाही किती दिवस लागतील. तर भाई आमचा विपुल सट पसरला कुस्त्या. तर गाईज आता आम्ही मस्तपैकी फ्रेश वगैरे होतो. भेटू आता लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू जातं नंतर. पैसा फेडून टाका रे रूमचा. मी चाललो. तर काय आता मी भेटतो तुम्हाला नंतर नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हे ब्लॉग इथे सेंड करू. गुड बाय, टाटा, सबस्क्राईब प्लीज.